भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, तर कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी सैरंद्री हा मूकपट तयार केला. त्यानंतर अनेक प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांनी पुढच्या शतकभरात मराठी चित्रपट समृद्ध केला. अनेक अभिनयकुशल कलाकारांनी आपल्या भूमिकांचे साज मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केले. त्यातलेच एक कलाकार म्हणजे अभिनयाचे अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ. बालवयातच आपले मामा गोपीनाथ सावकार यांच्यामुळे संगीत मराठी रंगभूमीवरची नाटकं पाहत अशोकजींवर अभिनयाचे सुसंस्कार झाले. वयाच्या 18व्या वर्षीच वा शिरवाडकर लिखित ययाती आणि देवयानी या नाटकामध्ये विदूषकाची भूमिका करत त्यांची रंगभूमीवर एंट्री झाली आणि अभिनेता बनण्याचं ध्येयही निश्चित झालं. चार्ली चॅप्लिन हा त्यांचा आदर्श. तसंच लॉरेल अँड हार्डी यांची बेफाम कॉमेडी, शारीरिक हालचाली, टायमिंग याचे कळत नकळत संस्कार त्यांच्यावर होत होते. जुन्या ज्येष्ठ श्रेष्ठ नटांबरोबर संगीत रंगभूमीवर विविध भूमिका करत असताना ते घडत गेले. प्रत्येक भूमिका भले ती विनोदी असली तरीही गांभीर्याने करायला हवी. रंगभूमी ही सवंगपणा करायची जागा नाही हे त्यांनी जाणलं आणि आपल्या कला प्रवासात कसोशीनं पाळलं. संगीत नाटकांसह आजवर 25 नाटकातून त्यांनी विविधरंगी भूमिका सादर करत रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवला. हिमालयाची सावली, डार्लिंग डार्लिंग, हसत खेळत, सारखं छातीत दुखतंय, अनधिकृत अशी दर्जेदार नाटकं करणाऱ्या अशोक सराफांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचं नाटक ठरलं विजया मेहता दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी. गजानन जहागीरदार यांचा दोन्ही घरचा पाहुणा हा अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट. पण नंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटामुळे त्यांना उदंड लोकप्रियता मिळाली. काय एवढं मोठं विटी विटी ह्याला पण टीव्ही सारखं दिसतंय. हा तेच टीव्ही का काय ते मेड इन जपान, हाँगकाँग, USA. हा म्हणजे इम्पोर्टेड म्हण की इम्पोर्टेड. पांडवा इम्पोर्टेड दिसतंय. मग बिन कशाचं आहे. कुठं गावलं ना? कुठं गावलं तुला नाही कळायचं. याच्याकरता मेहनत करावी लागते, रात्रंदिवस गटर ठोकावी लागते सारखी. पांडू हवालदार पाठोपाठ तुमचं आमचं जमलं आणि रामराम गंगाराम हे चित्रपट देखील तुफान यशस्वी ठरले. पण पुढे संधी मिळत असूनही त्यांनी एका साच्यातल्या भूमिका असल्यामुळे दादांचे चित्रपट नाकारले आणि विविधांगी भूमिकातून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अभिनयाची स्वतंत्र शैली निर्माण केली. पोपटराव, एवढा गोड्यात बोललात, तू माझं काळी चोरलेस नारिंगे हे म्हणायची हिंमत नाही झाली राव तुमच्या. विनोदाची नेमकी जाण, अचूक टायमिंग, मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. भूमिका फुलवण्यासाठी विविध लकबींचा केलेला नेमका वापर यामुळे ते चित्रपटसृष्टीचे विनोदाचे बादशाह. ते सचिन यांचे चित्रपट अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचे कळसाध्याय ठरले. मायबाप, गोंधळात गोंधळ, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, माझा पती करोडपती, भूताचा भाऊ अशी ही बनवाबनवी सगळेच चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आणि हिट ठरले. चांगलेच खातेच वाटतं. तू तू ही शेड लाव, चांगली दिसते बघ. नख एकदम नखरेल दिसतील. बघे ना का खरी आहेत ना. म्हणजे काय? नायिका म्हणून अभिनेत्री रंजना यांच्याबरोबर त्यांची जोडी मराठी रसिकांच्या प्रशंसेस पात्र ठरली. तुमचा निरोप घ्यायला थांबलो होतो. तुम्ही कालिजात असता. काय स्मार्ट आता तुम्ही. विनोदी अभिनेता म्हणून अशोक सराफ लोकप्रिय असले तरी अभिनेत्याला आव्हानात्मक ठरतील अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. पोरांना जन्म दिलायस तू. त्यांना मारण्याचा अधिकार नाही तुला. अधून मधून वाड्यावर येत जा. नाही जमलं तर मी येत जाईन. अरे संसार संसार, एक डाव भूताचा, सासू वर चढ जावई, कळत न कळत
या चित्रपटामुळे एक अष्टपैलू अभिनेते म्हणून त्यांची अमीट ओळख निर्माण झाली. मराठी चित्रपटसृष्टीच्या या अभिनेत्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले नसते तरच नवल. राम दुलारी मैके गए. दामाद, प्रतिघात, कर्ण अर्जुन, कोयला, येस बॉस, जोडी नंबर 1 पासून ते सिंघम पर्यंत तब्बल 50 हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. क्या मस्करी करते हैं साहब. सिंघम साहब तो अपनी जगह पे खड़े हैं. उन्होंने आपको टच भी नहीं किया. मराठी आणि हिंदी दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी अविस्मरणीय कामगिरी केली आहे. अपने घर में चोरी. क्या किसी ने तो कहा है ना, अगर किसी की जान जाती हो तो आमच्यासारखी माणसे या देशात आहेत म्हणून कायद्याचं राज्य आहे. एक वेळ माणसानं कुत्रा, मांजर, सोयर, सुतक, चेले, चमचे पाळू नयेत, पण कायदा हा पाळलाच पाहिजे. नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीत स्वतः अभिनेत्री असलेल्या त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी त्यांच्या व्यस्त कारकिर्दीचं योग्य नियोजन केलंच, पण स्वतः पुढाकार घेऊन चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली. अशोक सराफ यांच्या अर्धशतकाहून मोठ्या कारकिर्दीनं त्यांचं आणि रसिकांचं एक वेगळं जवळचं नातं निर्माण झालं आहे. आता ते साऱ्या महाराष्ट्राचे अशोक मामा झाले आहेत. या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल पुरस्कारांचं अर्धशतक पार केलेल्या आमच्या मामांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर मिळालाच, पण केंद्र शासनानं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कारकिर्दीचा राष्ट्रीय सन्मान केला. खऱ्या अर्थानं बहुरूपी असलेल्या या कलावंताला आमचा मानाचा मुजरा.